हुंडाबळी ठरलेल्या वैष्णवी हगवण्याच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। मात्र गेल्या 1.5 वर्षात पिंपरी चिंचवडमध्ये 30 विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक वास्तव आणि आकडेवारी आता समोर आली आहे। यामध्ये राजकीय घराण्यातील प्रियंका घोलपचा सुद्धा समावेश आहे। बघूया याच सगळ्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। प्रियंकाला जाऊन 3 वर्ष झाली, मात्र अद्यापही तिचे आई वडील न्यायाकडे डोळे लावून बसलेत। जे वैष्णवी सोबत घडलं तेच 3 वर्षांपूर्वी प्रियंका सोबत घडलं होतं। 2022 मध्ये प्रियंकाच्या आई वडिलांनी लेकीचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं। BMW कारसह लाखो रुपयांचं सोनं हुंड्यात दिलं होतं। मात्र सासरकरच्यांनी पैशांसाठी छळ केल्यानं प्रियंकानं आत्महत्या केल्याचा आरोप घोलप कुटुंबियांनी केलाय। प्रियंका ही पिंपरी चिंचवड मधील माजी नगरसेविका कमल घोलप यांची कन्या। प्रियंकाचं 2021 मध्ये आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचा मुलगा अभिषेकशी लग्न झालं। लेकीच्या लग्नात हुंड्यात BMW कार आणि लाखोंचं सोनं दिलं। लग्नाच्या 8 महिन्यानंतर पैशांसाठी सासरच्यांकडून प्रियंकाचा छळ झाला। 2022 मध्ये प्रियंकानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। प्रियंकाच्या आत्महत्या प्रकरणी सासू सासरे पतीला अटक झाली आणि 3 महिने जेलवारी झाली। तीनही आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत। माझं बघा ना 3 वर्ष झालं, 3 वर्षांमध्ये काय झालं नाही। हे चालू फक्त इकडच्या मारतोय आम्ही चक्रा, न्यायालयात जातोय, पोलीसकडे जातोय, इकडे जातोय, इकडे अर्ज करतोय, तिकडे अर्ज करतोय, काही होत नाही। त्यांनी सगळं टाळाटाळायचं करतो, बघतो, टाइम वेस्ट करायचा झाला। पुरावे नष्ट केले, पुरावे नष्ट केले। 3 वर्ष लावले, 2 वर्ष जर हे जर 1.5 वर्षात संपवलं असता निकाल लावून हे पुरावे नष्ट झाले नसते की। फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ज्या पद्धतीने आमची मुलगी गेली ना तशी त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। मला असं वाटतं की मला ती आवाज देते, मम्मी मला न्याय कधी मिळणार, मम्मी मला न्याय कधी मिळणार। तुम्ही असं अख्खं आयुष्य जाणार का आता आमचं न्याय मागण्यामध्ये? सांगा। पटकन त्याचा निर्णय झाला पाहिजे। पटकन निर्णय काय तो आहे तो पटकन झटक्याला निर्णय दिला पाहिजे। फरार असताना हगवणे पिता पुत्राला आपली थार गाडी देणारे हेच चोंधे बंधू। ज्या थारमध्ये बसून हगवणे 7 दिवस फिरत होते ती गाडी चोंधेंच्या मालकीची असल्याचं समोर आलंय। धक्कादायक बाब म्हणजे सुयश, त्याचा भाऊ संकेत देखील अनेक कांड त्याचे समोर आलेत। चोंधे बंधू त्यांच्याकडील आणखी एका गाडीला लाल दिवा लावून मिरवायचे। याशिवाय पत्नीचा छळ करत मारहाण केल्याचा सुयशवर आरोप आहे। या प्रकरणी चोंधे कुटुंबियांविरोधात 7 फेब्रुवारीला खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर महिला आयोगाकडेही तक्रार देण्यात आली आहे। मात्र ना पोलिसांनी कारवाई केली ना महिला आयोगानं। लग्नात 2 लाख रुपये हुंडा आणि 2 तोळे सोनं दिलं, परंतु लग्न झाल्यानंतर वारंवार पैशांची मागणी केली जात होती। माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण, मानसिक छळ केला जात होता। नवरा सुयश चोंधे हा ब्लू फिल्म दाखवून शरीर संबंध ठेवायचा। नवरा आणि दीर सर्वांसमोरच गांजा प्यायचे। सासू सासरे आणि दीराकडून काळी जादू करण्याचा प्रयत्न केला गेला। माझ्या बाबतीत पण मला हुंड्याच्या प्रकरणी वारंवार पैसे मागायचे। माझ्याकडनं माझे सगळे दागिने काढून घेतले त्यांनी। किती हुंडा मागितला होता, काय नेमकं? त्यांनी 20 लाख मागितले होते आणि 20 लाख मी म्हणलं कुठून देणार, माझ्या घरच्यांची कंडिशन नाही आहे। त्यांनी माझं पूर्ण फेसिनमध्ये हे करून मला मारलं होतं। माझ्या पाठीवर पट्ट्यांचे वर सुद्धा होते, पण मी फॅमिलीमुळं ते पुढे येऊन दिलं नाही की माझ्या फॅमिलीला त्रास होईल। धनश्री चोंधे हिने महिला आयोगाकडे मेलद्वारे 6 महिन्यापूर्वी तक्रार दाखल केलेली होती आणि शिवाय खडक पोलीस स्टेशनला सुद्धा तिने लेखी अर्ज दाखल केलेला होता। या दोन्हीही गोष्टींवरती ना पोलिसांनी काम केलं ना महाराष्ट्राच्या महिला आयोगाने याच्यावरती कुठलीही कारवाई केली, कुठलंही काम केलं नाही। केवळ महिला आयोगाकडनं आलेले मेलचे कागद हे पोलीस स्टेशनच्या टेबलापर्यंत जातात, पुढे त्याचं काय होतं याचा कुठलाही पाठपुरावा महिला आयोगावतीने घेतला जात नाही। ही खरं तर शोकांतिका आहे। हे पुन्हा एकदा धनश्री चोंधेच्या केसमधनं उघड झालेलं आहे।
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हुंडाबळीचा आणखी एक धक्कादायक वास्तव समोर आलाय. कारण राजकीय घराण्यातही सुनांचा कसा छळ होतो हे या निमित्तानं अधोरेखित झालाय. दरम्यान सासरच्या छळाला कंटाळून पिंपरी चिंचवड शहरात 1.5 वर्षात 30 विवाहित महिलांनी आपलं आयुष्य संपवलंय. याच कालावधीत 250 विवाहित महिलांनी सासरच्या मंडळींवर कौटुंबिक छळ, हुंडाबळी आणि मानसिक त्रास आरोप करत गुन्हे दाखल केलेत. मात्र त्यातील बहुतांश प्रकरणं समाजाच्या मुख्य प्रवाहातून दुर्लक्षित राहिली आहेत. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.